संलग्न प्रमाणे हे नियम चालू केलेले आहेत आम्ही आणि तेच नियम तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ऋतिक पाटील आणि विशाल पाटील आता सलामीची ओपनिंग तुम्हाला जाताना दिसते, कारण कल्पेश पाटील मागच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला, त्यामुळे विशाल पाटील यांनी यावेळी स्वतःवर जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा ओपनिंगसाठी सज्ज झालेले आहेत। विशाल पाटील आणि ऋतिक पाटील ही वडोली संघाकडून गेले कित्येक वर्ष ओपनिंगची जोडी आहे आणि तीच ओपनिंग जोडी आता तुम्हाला तिसऱ्या सामन्यात म्हणजे सेमीफायनलच्या लढतीमध्ये दिसणार आहे। ही लढत म्हणजे तुमच्या अस्तित्वाची लढत आहे, कारण इथून तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे आणि जो संघ फायनलमध्ये दाखवलो आहे तो हेडुसन बी या संघाशी 2 हात करणार आहे, कारण कालच्या सत्रामध्ये हेडुसन बी हा संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे। तर आता या 2 संघांमधला जो संघ विजय होईल तो हेडुसन बी संघाशी बरं फायनलची लढत खेळेल। तर बसलेल्या मान्यवरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आमची व्यासपीठाची शोभा वाढवली। नरेश पाटील, कौस्तुभ पाटील असतील, तर तुमच्या माहितीनुसार मागच्या सामन्यात ऋतिक पाटील यांनी अर्धशतक झळकावलं। ऋतिक पाटील आपल्या विभागातील स्टार खेळाडू आहेत, बरेचसे सामने त्यांनी एक हाती जिंकवले आणि मागच्या दोन्ही सामन्यात त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन संघाला ठेम उपांत्य फेरीत दखल केलेला आहे। तर पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर संघाचा अनुभवी गोलंदाज आकाश, तर गुणलेखांच्या माहितीनुसार 2 सामन्यात 97 धावा ऋतिक पाटील यांच्या खात्यात आहेत। मागच्या सामन्यात सुद्धा आकाश यांचा रनअप बिघडला होता, तर त्यांनी पॉज घेतला, पुन्हा एकदा गोले टाकण्यासाठी ते सज्ज झाले। आता पुन्हा एकदा विशाल पाटील त्यांच्या समोर येतील। आकाश टू विशाल, बॉलिंग ट्रॅकवर आकाश, त्याचा सामना करतील विशाल। जोरात खेचण्याचा प्रयत्न पण फटका नीटचा बॅटवर आला नाही, 1 धाव घेण्यात यशस्वी। अशा प्रकारे संघाची धावसंख्या आणि अकाउंट ओपन झालेल्या धावसंख्या झाली आहे बिनबाद 1। आता स्ट्राईकवर आले ते ऋतिक। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गुणलेखक आमचे ओमकार पाटील यांनी सांगितलं आणि MTCचे सर्वा सागर फराड यांनी सुद्धा सांगितले की आत्तापर्यंत ऋतिक पाटील यांच्या खात्यात 97 2 सामन्यात 97 धावा झालेल्या आहेत। तर या सामन्यात 1 चौकार किंवा 3 धावा झाले की त्यांच्या 100 धावा या पूर्ण होतील आणि पहिलाच बैठक मारायचा प्रयत्न केला पण नीटचा बॅटवर आला नाही। आकाशाने स्लोवरवर चेंडू केला, त्यांना वाटला की चेंडू जोरात येईल पण त्यांनी हलकासा फिंगर होल्ड केला आणि चेंडू हळूवार गेला आणि ऋतिक यांच्या बॅटवर नीटचा आला नाही। मागचा सामना तुम्ही बघितला की 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती, दीप यांनी षटक हाताळलं। तुम्ही एकच बघितलं की कुठल्याही फलंदाजाने फुटवर्क, फ्रंट फूट, बॅक फूट किंवा त्यांच्या पायामध्ये पदलालित्य नव्हतं, म्हणून मी नेहमी सांगत असतो की फ्रंट फूटवर जास्त खेळायचा प्रयत्न करा। याच्यामुळे बघा 6 चेंडूत 8 धावा गमवायचा सामना तुम्हाला गमवायला लागला, 6 चेंडूमध्ये 8 धावा। आकाश यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा विशाल यांना ऑफ त्याच्यात तेज तरार बॉल, पंचांकडे वाईडची अपील करतात पण पंचांचा इशारा स्वेर चेंडू नाही आहे, तर निर्धाव चेंडू आहे, सीधा किपरच्या हातात सूरज यांच्या हातामध्ये विसावला आणि सूरज यांनी या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली मागच्या सामन्यात, त्यामुळे त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला। आता पुढील चेंडू आकाश यांचा पुन्हा एकदा ऋतिक यांना, ऋतिक सामोरे जात आहे आकाश यांना, रिव्हर्स स्वीपचा अटॅक आणि स्विच शेट आणि हा चेंडू थांबणार नाही, डायरेक्ट सीमा रेषा पार षटकार आणि अशा प्रकारे ऋतिक एकदा बॅट दाखवा। तुमच्या या स्पर्धेत 103 धावा झालेल्या आहेत, तर प्रेक्षकांनी एकदा जोरात टाळ्यांचे स्वागत करा। ऋतिक पाटील यांच्या 100 धावा या सामन्यात पूर्ण झालेल्या आहेत, अवघे तिसऱ्या सामन्यात त्यांनी 100 धावा पार केलेल्या आहेत। एक स्टार खेळाडू आहेत, कल्याण डोंबिवलीचे चॅम्पियन खेळाडू आहेत, खूप मोठ्या स्पर्धा ते खेळतात, दिवस रात्र खेळतात, मेहनत करतात, पराकाष्ठा करतात। आणि आकाशांचा पुढील चेंडू ऋतिक यांना पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशात आणि पाय चित कमबॅक केला आकाशाने। हेच पाहिजे होतं की मोठा विकेट जर मी मिळवून दिला तर आमचा कमबॅक चांगला नाही। ऋतिक पाटील हे पायचीत झाले आणि धावसंख्या झालेली आहे ती 7-1 DJ।
आला आहे बाई खोपोली नाईटमध्ये. बायकर मॅन बोललं तर वडवली, वाकलन, सोनारपाडा या गावात सर्व बायकर मॅन भरलेले आहेत. आकाश यांचा पुढील चेंडू कमलेश पाटीलला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, मिड विकेट आणि लॉंग ऑन असे 2 खेळाडू तैनात केलेत. कमलेश पाटील यांना हवेचा वेग त्या दिशेने आहे आणि पहिल्या चेंडूवर स्लोअरवर चेंडू त्या पद्धती आडवा मारायचा प्रयत्न, त्रिफळाची. आकाश यांनी सुंदर असा कमबॅक केलं. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे हादरे वडवली बी संघाला दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला मगाशीच माहिती दिली, बॅक पेन झालाय मला, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं या सामन्यामध्ये अडचणीचा सामना करावा लागत आहे. हरकत नाही आहे, डे नाईट क्रिकेट खेळतात, आम्ही समजू शकतो. दिवस रात्र क्रिकेट खेळतात, अप अँड डाऊन करायला लागतं. आउटफील्ड थोडी खराब असते, कधी चांगली असते, त्याच्यामुळे थोडासा चढ उतार आपल्या बॉडीवर होतो. काही हरकत नाही, तुम्ही चांगले खेळाडू आहेत, चॅम्पियन खेळाडू आहेत. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या मॅचला तुम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करा. आणि त्यांचे बंधुराज आता कल्पेश पाटील हे मैदानाच्या दिशेने जात आहेत. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. 2 गडी बाद 7 धावसंख्या. आणि पुढील गोलंदाज आहेत ते दुर्वेश पाटील. चांगले असे ऑलराऊंडर, लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड गोलंदाज. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी केली. आता या सामन्यात देखील त्यांचा नजरा. हेडुसन बी संघाने इनिंग ब्रेक व्हायच्या आधी व्यासपीठाच्या समोर संपर्क साधा, कारण टॉस उडवण्यासाठी तुम्हाला सज्ज राहायचं आहे. आलेत, चालेल. प्रथमेश पाटील यांना इशारा केला आहे, त्यांनी आलेले आहेत. थँक्यू. दुर्वेश यांचा पुढील चेंडू हलकासा ड्राईव्ह केला आहे कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात. 1 धाव. विशाल पाटील यांना माहिती आहे थोडंसं विकेटवर थांबलो की नंतर धावा होतील, कारण बॅक टू बॅक 2 विकेट आकाशने काढून वडवली बी संघाला एक मोठा झटका दिलेले आहेत 2. त्याच्यामुळे विशाल पाटील यांच्यावर आता पूर्ण जबाबदारी आली आहे, म्हणून त्यांनी हा पहिलाच चेंडू हलकाशा हाताने ड्रिल केला. म्हणजे त्यांना माहिती आहे की विकेटवर मी जास्तीत जास्त थांबलो तर मग पुढे धावा होतील. आणि कल्पेश पाटीलला या सामन्यात जरा चांगली फलंदाजी करायला लागेल. तर क्षेत्ररक्षणामध्ये बघा, रिव्हर्स पॉईंटला थोडा बाहेर घेतलं आहे, कव्हर्स आतमध्ये, लॉंग ऑफ थोडा बाहेर आहे. आणि ड्रिल करायला गेले पुन्हा एकदा ऑफ साईडला, पण अयशस्वी. चांगली अशी गोलंदाजी करत आहे दुर्वेश. दोन्ही चेंडू चांगले हाताळले. आकाश पाटील यांना लॉंग ऑफला आणलं आहे, शॉर्ट लॉंग ऑफला घेतलेला आहे. कव्हर्स थोडासा बाहेर घेतला आहे, पॉईंट थोडा बाहेर घेतला आहे. फर्स्ट स्लीप आहे, गली आहे, लेग स्लीप आहे. क्षेत्ररक्षण असं सजवलेलं आहे. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने ड्राईव्ह केला ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. दुर्वेश एक टप्प्यावर, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखायचं आहे, कारण पुढे त्यांना फलंदाजी करायची आहे. कारण वडवली बी संघ आहे, संघाचं नाव असे की चेंज द गेम वडवली. हे कुठल्याही क्षणी गेमला चेंज करतात, त्याच्यामुळे त्या संघाचं नाव पडलं चेंज द गेम वडवली. आणि यांचे पुरस्कृते आहे शेखर. दिव्यांश 11 नावाने हा संघ खेळतोय. आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रात अप्पर कट केलेला आहे. फाईन लेग थर्ड मॅनच्या क्षेत्रात चौकार. गुड शॉट. अशीच फलंदाजी ची गरज होती आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर कमलेश पाटील यांनी मारलेला हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती थर्ड मॅनच्या क्षेत्रात 4 धावा. गली थोडी सरकवली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू, लेग स्लिप, कव्हर थोडा आतमध्ये, लॉंग ऑफ बाहेर. पुन्हा एकदा सज्ज दुर्वेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्रिल करायचा प्रयत्न आणि रनआउटची संधी आहे आणि
फलंदाज बाद. विशाल पाटील यांनी थोडीशी घाई केली आणि कल्पेश पाटील यांना माघारी परतावा लागले आणि पायचीत धावचीतच्या स्वरूपात तिसरा गडी बाद. येत आहेत शुभम, अपकमिंग यंगस्टर, सध्या चर्चेत असलेलं नाव त्यांचं ऑलराऊंडरच्या भूमिकेत. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रात ते माहीर आहेत. सध्या वडवली बी संघाचे खालच्या पॉईंटमध्ये येणारे सर्वात यशस्वी असे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. कित्येक सामने ते त्यांच्या जीवावर वडवली बी संघाला जिंकून देतात. आता पाहूया या सामन्यात ते कशा प्रकारे बहरतात आहे. विशाल पाटील यांनी स्वतःच्या अंगावर जिम्मेदारी घेतली, कारण त्यांना माहिती आहे प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत. निर्धाव चेंडू मागचा, आता दुर्वेश यांचा पुढील चेंडू विशाल यांना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेली आहे ती 14. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रात, एक धाव पुन्हा आणि वेट असं कॉल दिलाय विशाल यांनी आणि षटक समाप्त. 2 षटकाच्या संपते. धावसंख्या झालेली आहे 15. धावसंख्या झालेली आहे 15. हलकीशी आणि सावध पवित्रा. याचं एकमेव कारण आहे की ऋतिक पाटील ज्या 2 सामन्यात बहरला होता, तब्बल 97 धावा केल्या. या सामन्यात एक षटकार मारला, 103 धावा कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर सकाळच्या सत्रात सुद्धा ऋतिक पाटील तशीच फलंदाजी केली. 2 मॅच टू मॅच केल्या, कुठल्याही फलंदाज जास्ती वेळ तग धरला नाही. आणि या सामन्यात देखील तेच होतं की ऋतिक पाटील बाद झाल्यानंतर थोडासा दडपण वडवली बी संघावर आहे, पण दडपण झुगारून चांगला खेळ करणं हे चेंज द गेम वडवली बी संघाला नेहमीच जमलं आहे, कारण त्यांचं नावच आहे चेंज द गेम वडवली बी संघ. आणि त्यामुळे आता विशाल यांच्या खात्यावर अंगावर मोठी जबाबदारी आहे. आता कशा प्रकारे फलंदाजी करतात आहे. गली बाजूला करून शॉर्ट मिड विकेटवर बोलवण्यात आलेलं आहे. रिव्हर्स ओपन, कव्हर ड्राईव्ह ओपन, लॉंग ऑफ आत, लेग स्लिप आत, स्क्वेअर लेग बाहेर, मिड विकेट बाहेर आणि लॉंग ऑन बाहेर, असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे सूरज यांनी. कारण सूरज हे फिरकी गोलंदाज आहे, त्यांना माहिती आहे की कुठल्या टप्प्यावर मला गोलंदाजी करायची आहे. आणि सूरज यांचा पुढील चेंडू विशालांना आणि स्ट्रेट मारायचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात आणि परफेक्ट जिथे जाळा रचला तिथे हा मासा अटकलाय. विशाल पाटील बॅक टू डगआउट. डीजे मास्टर यांनी लावलेला आहे. तर डीजे मास्टरांना एक विनंती आहे की जय वेताळ स्वामी क्रिकेट संघ, तर एक वेताळ देवाचं पण गाणं होऊन जाऊन द्या यापुढे. तर या षटकानंतर आम्ही जे आमचे खास मान्यवर आहेत कौस्तुभ पाटील आणि नरेशदादा पाटील यांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. विनंती आहे की थोडासा आसनस्थ व्हा. हा षटक संपल्यानंतर तुमचा मान सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. तर मी विनंती करेन प्रथमेश पाटील यांना की त्यांचा यथोचित सन्मान करावा. आणि पुढील चेंडू सूरज यांचा विकास यांना. एक MS धोनी ही त्यांची पहिचान आहे विकास यांची, कारण स्लॉग ओव्हरच्या षटकात नेहमी येतात, 3 ते 4 सिक्स मारतात, संघाला मोठी धावसंख्या उभारून देतात, फ्रंट फुटवर आणतात, संघ अडचणीत पडलेला असतो त्याला पिछाडीवरून आघाडीवर आणतात. हे काम नेहमी विकास यांनी करत आलेले. आणि या सामन्यात सुद्धा आम्हाला किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना तीच अपेक्षा आहे, कारण संघ अडचणीत असतो तेव्हा वेळोवेळी विकास यांनी फलंदाजी. तर या विभागातील अमरदादा माळी यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर या, व्यासपीठाची थोडी शोभा वाढवा आयोजकांची विनंती आहे. प्रथमेश पाटील तसेच संदप पूर्ण टीम तुम्हाला बोलवत आहे. अमरदादा माळी वेलकम, तुमचं हार्दिक स्वागत आहे. जय वेताळ स्वामी क्रिकेट संघ आणि पाटील इलेव्हन संदप आयोजित मर्यादित क्रिकेट स्पर्धा 2025. सूरज यांचा पुढील चेंडू विकास यांना.
अवघ्या 3 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या, एक गडी महत्त्वाचा बाद केला विशाल पाटील यांना. सूरज यांचा पुन्हा एकदा लेट कट केला आहे आणि चांगलासा क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपमध्ये. अशी फिल्डिंग तुमची वारंवार झाली पाहिजे, त्यामुळे गोलंदाजात सुद्धा आत्मविश्वास वाढतो. अमरदादा माळी यांचं हार्दिक स्वागत. या बसा. एक यशस्वी उद्योजक पण आहेत ते भोपर गावाचे. बरेचशा स्पर्धांना ते भेट देतात. आज पाटील इलेव्हन संदप आयोजित जय वेताळ क्रिकेट क्लब ट्रॉफीला पण त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे. तर सूरज यांचा पुढील चेंडू शुभम यांना रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. या सामन्यात गेसर संघाच्या गोलंदाजांची गोलंदाजी केली तर पूर्णपणे वडवली बी संघाला बांधून ठेवले. तर वडवली बी संघाचं एकमेव कारण असं आहे की ऋतिक पाटील लवकर बाद झाले. जर ऋतिक पाटील बाद झाले नसेल तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असतं. थोडीशी धमचाक आहे खेळाडूंवर, हरकत नाही. पुन्हा एकदा लेट कट करायचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आणि षटक होतंय समाप्त. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली 18. 4 गडी बाद 18, 3 षटक समाप्त आणि शेवटचं षटक. व्यासपीठावर दादांना विनंती आहे, प्रथमेश पाटील आणि यांना की नरेश दादा पाटील कृपया, कौस्तुभ पाटील तुम्ही या, तुमचा पहिले मान सन्मान होईल. तर जय वेताळ स्वामी क्रिकेट संघ आपले मुख्य अतिथी व्यासपीठावरती कौस्तुभजी पाटील साहेब आहेत. त्यांना मानाची शान, पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेतील एक मोमेंटो, एक गोड आठवण म्हणून त्यांना मोमेंटम देण्यात येतोय. तर कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती असणार. येस, थँक्यू सो मच. MTCला सांगायची आवश्यकता नाही आहे. मुख्य व्यासपीठावरती आणि त्यानंतर नरेशजी पाटील साहेब आपला देखील शुभ सन्मान होणार आहे. आणि माननीय श्री संतोषजी पाटील साहेब, प्रथमेश यांचेच वडील, यांच्याच हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. यांचा देखील शुभ सन्मान होईल. आणि त्यानंतर अमरमाळी साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. अमरमाळी साहेब, आपल्याला देखील विनंती असणार आहे की आपण देखील स्वीकार करावा आमच्या या शुभ सन्मानाचा. आमची ही मायेची शाल, स्पर्धेतील मोमेंटो, एक गोड आठवण आमच्या स्पर्धेतील. आणि पुष्प जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. पिंट्या जोशी आपल्याकडे. इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता वडवली बी संघाला. फायटिंग टोटल असू शकतं. पुढील चेंडू, यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. कवच रिजनवरती चेंडू निघून चाललाय. बघत किती धावा मिळणार आहे. चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार. येतोय चौकार, संघर्षमयी चौकार वडवली बी संघाच्या खात्यामध्ये. सुमधुर संगीत तुम्ही ऐकला. तर विकास यांच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. मी मगाशीच बोललो की विकास हे एक बिग हिटर आहेत, हार्ड हिटर आहेत, संघासाठी नेहमीच धावून येतात आणि या चेंडूवर चौकार मारून त्यांनी त्यांचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. पुन्हा एकदा विकास, चेंडू जाईन वेगाने आणि क्षेत्ररक्षक बनतीम प्रेक्षक, हा चेंडू येतो सीमारेषे पार, चौकार. पुढील चेंडू, जर शेवटचे 2 चेंडू आहेत, धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 28. आता कुठे धावसंख्येने भर घेतली, कारण याचा एक मुख्य कारण आहे ते विकास पाटील अटॅकिंग मूडमध्ये आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, सरळ खेळाच्या नादात फलंदाज धावचीत. पंचांनी फलंदाज बाद असल्याचा इशारा केलेला आहे. धन्यवाद. ते जयेश, आतापर्यंत वडवली बी संघाच्या 5 फलंदाज
बाद झालेले आहेत आणि येणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतात. धावसंख्या झालेली ती 28. विका पाटीलने काही होणार थोडासा लढा दिला, 2 चौकार मारले आणि टीमला थोडंसं काय होणार पण धावगती वाढवण्यात मदत केली. आता शेवटचा चेंडू सामोरे जातील ते शुभम. शेवटचा चेंडू शुभम यांच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा, पण दीप हे तेवढे सुंदर गोलंदाज. मागच्या सामन्यात जी गोलंदाजी त्यांनी केली या सामन्यात देखील त्यांनी तशीच गोलंदाजी. आणि हे काय क्षेत्ररक्षण एकदम खराब फंबिंग झाले. दुर्वेश यांच्याकडून ही चुकीची अपेक्षा नव्हती आणि 2 धावा. तिसऱ्या धावेला फलंदाज बाद. थोडेसे इझी झाले त्याच्यामुळे 2 धावा झाल्या. दीप यांनी चांगला षटक हाताळलं. धावसंख्या झालेली आहे 30. येणाऱ्या 4 षटकात 31 धाव्यांची गरज. धावसंख्या एकदम कमी पाहायला मिळाली कारण ऋतिक पाटील थोडेसे लवकर बाद झाले. जरा ऋतिक पाटील आउट दिले तर धावसंख्या तुम्हाला 45 या 50च्या घरात दिसली असती, पण हरकत नाही. चेंज द गेम बडवली संघाकडे पण चांगले गोलंदाज आहेत. कमलेश पाटील आहेत, विशाल पाटील आता ॲड झालेत, त्यामुळे या गोलंदाजाची भरणा पण चांगली आहे. त्यामुळे ही सामना फाईट होईल. शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगेन आम्ही हीच अपेक्षा करतो. तर 31 धाव्यांची गरज आहे आणि पुढील समालोचनासाठी आमचे सुमधुर आवाज आणि एक डोंबिवलीची शान मनीष यांच्या हाती आम्ही माईक देत आहोत. धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 4 षटकांची मॅच. पहिला खेळ झालाय. पहिल्या खेळीतले आपण बघितलं तर फक्त 30 धावा बनवल्यात. 31 धाव्यांचं लक्ष आणि त्या 31 धावा फायटिंग असू शकतात का? येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच निर्णय लागू शकतो, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी चांगलं करणं इथून गरजेचं आहे. वडवली बी संघाला बॅटिंग देखील चांगली होणं इथून गरजेचं असणार आहे. गेसर संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश कुठला संघ मिळवतोय, कुठला संघ बक्षीस पात्राला इथे बक्षिसाचा पात्र ठरतोय. दोन्ही ट्रॉफीज देखील चमचमतात इथे आपल्या समोर. पहिलं पारितोषिक 50,000 रुपये देखील असणार आहे. दुसरं पारितोषिक 25,000 रुपये देखील असणार आहे. आणि पिंटे जोशी, त्या कॅश प्राईज पेक्षा महत्त्वाचं काय तर ती ट्रॉफी, आपल्या गावाची ती शान. आणि जेव्हा गावामध्ये ही ट्रॉफी जाईल त्या ट्रॉफीचा देखील एक सन्मान होईल, मान होईल, ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ग्रामीण क्रिकेट आपल्याला हेच देऊन जातो. प्रत्येक सामना, मग ती स्पर्धा छोटी असू देत किंवा स्पर्धा मोठी असू दे, आपण आपल्या गावासाठी खेळतो, ते सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. तशीच खेळी. आणि हेडुसन बी संघ कुठे आले असतील आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. हेडुसन बी संघ, चला या संपूर्ण संघाने इकडे या आणि आपण सज्ज राहा. फक्त 4 षटकांची मॅच आहे आणि लक्ष देखील 31 धावेंचं आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती ऋतिक स्वतः आलेत. पहिलं षटक घेऊन बघत पहिल्या षटकामध्ये कशी कामगिरी करतात. बॅटिंग जर बघितलं तर आपण फक्त एकच खेळाडू म्हणजे विकास यांनी दुहेरी आकडा घातला.
संपूर्ण संघाची एकूण धावसंख्या फक्त 30 धावांवरती आहे, पण ती फक्त ठरते का, कारण गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ बघायला मिळते. बॅटिंगसाठी सूरज आणि दुर्वेश. पहिला चेंडू सूरज फेस करतील. पहिल्या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, धावचीची देखील शक्यता असणार आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, चेंडू अवघ्याच्या बाहेर निघून गेलाय, पण दुर्वेशनी देखील भरपूर अंतर तिथे कापून घेतलं होतं, कारण दुर्वेशला माहिती आहे आपली विकेट सेव्ह करणं गरजेचं आहे. गेसर संघाला देखील माहिती आहे, दुर्वेशला माहिती आहे, सूरजला माहिती आहे, मॅच मध्ये आपण कमबॅक केलं, आपली पकड निर्माण केली. त्याचं मुख्य अस्त्र होतं की त्यांनी प्रत्येक रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट्स मिळवल्या. इथे जर विकेट मिळाल्या नाहीयेत तर सामना नक्कीच सहजरित्या जिंकू शकतो. हे देखील दुर्वेशला माहिती आहे. स्वतःची विकेट बचाव करण्यासाठी धाव प्रचंड वेगाने घेतली, पुढे निघून गेला. लवकर स्टॉप मिळाला असता तर एकाचं रूपांतर 2 धावांवरती देखील होताना बघायला मिळालं असतं. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती. ऋतिकला चांगले 6 चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे. वडवली बी संघ जर मेगा फायनल मध्ये पोहोचायचं आहे तर संरक्षण करायचंय, पण गेसर संघाचा विचार केला तर त्यांना फक्त चांगली बॅटिंग करणं, प्रत्येक चेंडूला सन्मान देणं, एकेरी दुहेरी धावा देखील चालू शकतात. 23 चेंडू 30 धावांचं आवश्यकता. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील नक्कीच केली होती, पण बॅटची हलकीशी कडा असं पंच देखील आपल्याला सांगतात. दुर्वेशने देखील एक धाव इथे मिळवली. दुर्वेशचा देखील श्री गणेशा झालाय धावेचा श्री गणेशा गेसर संघाचा देखील झालाय. 2 धावा धावफलकावरती, 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती 22 स्वरूपाने ती धाव आली. दोन चेंडू 2 धावा धावफलकावरती. संत गतीने सुरुवात बघायला मिळते आपल्याला. संध्याकाळचं सत्र देखील ओळखलं जातं. त्या संत गतीच्या क्रिकेटसाठी धावा देखील कमी होतात, कारण आता खेळपट्टीवरती ते ऊन नाहीये. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. 100 अटेम्प्ट केला, एका हाताने अटेम्प्ट केला होता शॉर्ट फाईन लेग रिजन वरती. जर हा झेल पकडला असता तर नक्कीच मॅचला ट्विस्ट इथे मिळाली असती, कारण एक मोठा विकेट, सूरज सारखा एक चांगला बॅटर आउट झाला असता, पण प्रयत्न देखील तेवढाच चांगला केला होता. अवाक्याच्या बाहेर चेंडू जाण्यापेक्षा 4 धावा अतिरिक्त मिळण्यापेक्षा एका धावेचं इथे 3 धावांचं इथे संरक्षण केलं. 1 धाव मिळाली, 3 चेंडू 3 धावा, मॅच बॅलन्स आहे. कारण ऋतिकला देखील माहिती आहे तेवढाच महत्वाचा हा सामना आहे. मेगा फायनलची तिकीट मिळवायची असेल तर गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे, कारण बॅटरसाठी संधी नक्कीच असणार आहे. पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा आल्यात. दुर्वेश स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्कवरती ऋतिक. नेक्स्ट बॉल, यावी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा आली आहे, चौकार येतोय का, तर यस चौकार आलाय. चेंडू निघून गेलाय दन 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 करत सीमारेषा पार. ऋतिक दुर्वेश मडवी यांच्या बॅटमधून आलाय चौकार. पुढील चेंडू, यावेळी फ्लिक ऑफ द रश, का लाजवाब फटका बघायला मिळतो. दुर्वेश मडवी काय फटका सजवलाय, अगदी डिस्पॅच केलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर त्यांच्यासाठी देखील ही पर्वणी आहे. काय फटका सजवलाय, पायात चेंडू आणि षटकारासाठी वसूल केलाय. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक, पण खेळाडू तैनात असणार आहे. त्याच्या देखील अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक सलगच्या सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार वसूल केलेत आणि मॅच इथे आपल्या खिशात घातली आहे असं देखील म्हणायला हरकत नाहीये, कारण हा षटकार आहे की हा ते मेगा फायनलचं तिकीट आहे. दुर्वेश मडवी बरसलाय. 2 चेंडूंवर 2 षटकार वसूल केलेत. मैदानात गोलंदाजी मार्कवरती. इथून सामना जिंकणं कठीण वडवली बी संघाला, इथून सामना जिंकणं थोडंसं सोपं कैसर संघाला. 18 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. 18 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात कैसर संघाला. त्या 12 धावा बनतायत का, त्या कशा बनतायत की त्या 12 धावांचं संरक्षण होत आहे. संरक्षण करणं खूप कठीण आहे, खूप कठीण कार्य, पण कठीण कार्यामध्ये जेव्हा एखादी खेळाडू चांगलं काम करतो, चांगलं कार्य करतं, तेव्हाच तर तो एक लेजंड क्रिकेटर किंवा मग एक लेजंड बॅटर आणि बॉलर म्हटला जातो. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता. केसर संघ डॉमिनेट करतोय सेमीफायनलची ही मॅच.
सूरज आलाय स्ट्रायकिंग एंडला आणि जसं पिंटे जोशी आपण उल्लेख केला होता की सूरज यांची बॅट आज थोडीशी शांत बघायला मिळतं, पण संघ हा मेगा फायनल पर्यंत पोहोचतोय, याहून चांगलं काय. 18 चेंडू 12 धावा फर्स्ट बॉल. यावेळी हलक्या हाताने यॉर्करचा वापर केला होता, योग्य त्या दिशेवरती पॉइंट रिजनवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं. स्ट्राईक रोटेट केली आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव येत राहणं गरजेचं. धाव देखील आली आहे. आता समीकरण 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता. दुर्वेश मडवी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. बघूया दुर्वेश मडवी शुभम वरती देखील बरसतायत का, कारण अगदी ऋतिकच्या शेवटच्या 2 षटकांवरती 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले, त्यानंतर अजून एक चौकार देखील मारला होता आणि मॅचला कलाटणी देणारे ते 2 षटकार होते. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती शुभम असणार आहे. समीकरणाचा विचार केला तर 17 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा बनवायच्यात. यावेळी बेखेट करण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग केला, लाऊड अपील नक्कीच होते यष्टांच्या मागून. लाऊड अपील करतायत, दोन्ही पंचांकडे लाऊड अपील केली आहे. पंचांनी अपील नक्कीच फेटाळून लावली आहे. विकेट्स घेणं गरजेचं होतं, विकेट मिळणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये जर 1 किंवा 2 विकेट आल्या असत्या तर नक्कीच वडोली बी संघाचा कमबॅक आपल्याला म्हणता आला असता, पण तसं होत नाहीये कारण दुर्वेश मडवी परासलाय. त्याची बॅट आज आग ओळखते. 20 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण सोपं बघायला मिळत आहे. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टांच्या मागून फेकी देखील करण्यात आली. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, चोरण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट इथे असणार आहे. सूरज निघाले होते बघा, याची आवश्यकता आहे का. एखाद दुसरे डॉट बॉल गेले, चांगल्या चेंडूवरती जर डॉट बॉल आला तरी देखील हरकत नाही, कारण समीकरण सोपं आहे. 15 चेंडू आणि 11 धावेंचं समीकरण असणार आहे. आणि दुर्वेशच्या बॅटमध्ये स्लॉटमध्ये एखादी चेंडू एखादी षटकार आला तर मॅच जॉब ही संघ देखील आपल्याला हे शिकवून जातोय की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाहीये, कारण हेच आपलं येस चेंज अ गेम. वडवली गेम चेंज इथून करतायत का. समीकरण सोपं नाहीये, समीकरण खूप कठीण आहे. 15 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा आणि सलग इथे 2 डॉट बॉल देखील टाकलेत शुभमनी. नेक्स्ट बॉल बेकेटचा प्रयत्न, यावेळी कडा लागते बॅटची आणि यावेळी काम कंप्लीट होत आहे. दुर्वेश मडवी यांचं जावं लागतं यांना तंबूच्या श्रेला परत. चेंज बघायला मिळतो आपल्याला. जे नवनाथ अगदी खालच्या खेळीमध्ये येत होते, लोअर ऑर्डरमध्ये येत होते, त्यांना आता वरती प्रमोट केलाय. त्याच्या मागचं मुख्य कारण काय तर पहिला सामना जो खेळला 6 चेंडूंवरती 22 धावा त्यांनी केल्या होत्या, त्यामुळे त्यांना आज या स्पर्धेमध्ये इथे प्रमोट करण्यात आलंय. आणि नक्कीच त्याच्या मागच्या मॅचमध्ये म्हणजे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये देखील 2 उपयुक्त बाउंड्र्या 2 उपयुक्त चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. म्हणजे ज्या बॅटरची बॅट चालू आहे, ज्या बॅटरच्या बॅटला चेंडू चांगले आढळतात त्यांना प्रमोट करण्यात आलं, पण विकेट मिळाल्या. त्याहून महत्वाचं काय तर अजूनही समीकरण खूप कठीण आहे वडोली बी संघासाठी. 14 चेंडू 11 धावेंचं समीकरण असणार आहे, तरी देखील शुभम चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये थर्डमॅन रिजन वरती. धाव घेत आहेत, 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि मिसफील्ड झाली आहे. चौकार इथे मिळतोय. या चौकाराच्या साहाय्याने समीकरण नक्कीच इथे सोपं होत आहे. येस डीजे. शैली असते प्रत्येक बॅटरची आणि नवनाथ यांच्या शैलीचा देखील उल्लेख करणं तेवढाच गरजेचं आहे. जे आपण बघितलं वीरेंद्र सेहवागनी वर्ल्ड कप मध्ये केलं होतं, प्रत्येक चेंडूवरती सुरुवात चौकाराने केली, तसंच काहीतरी इथे नवनाथ देखील करतात. तिसरी मॅच आहे, तिसऱ्या मॅच मध्ये देखील सुरुवात चौकाराने केली आणि तिन्ही चौकार विशिष्ट म्हणजे थर्डमॅन आणि पॉइंट गली रिजनच्या अगदीमधून. वा, खूप चांगला खेळ. आपली स्वतःची ओळख इथे या स्पर्धेमध्ये दाखवत असताना आता समीकरण काय 13 चेंडू 7 धावेंचं आहे. नेक्स्ट बॉल पुढे चावलंय, बेकेटचा प्रयत्न केला. व्हॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला होता, प्रयत्नाला यश लाभत नाहीये. चौकार येतोय, अजून एक येतोय नवनाथांच्या बॅटमधून. येस डीजे.
हारणं इथे दोन्हीही संघांना मंजूर नाहीये. आपण आपल्या वैयक्तिकतेसाठी नाही खेळत आहोत, आपण आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, जसं देशासाठी हे क्रिकेटर्स आपले सगळे खेळतात तसंच गावासाठी खेळणारे हे क्रिकेटर्स. 12 चेंडू 3 धावेची अजूनही आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सूरज आता असणार आहेत. विकेटचा प्रयत्न केला, खूप चांगला फटका बघायला मिळतोय, पण तेवढा चांगला झेल देखील टिपण्यात आलाय. विकेटचं पतन, घाईसर संघाचा सूरज देखील आता बाद झालाय. येस डीजे. गोरख मांगरूळकर ज्यांना नक्कीच आपल्या स्पर्धेतील आपल्या खेळामधील पहिली बाईक देखील मिळाली होती जुन्या डोंबिवलीच्या मैदानावरती. ती देखील उल्लेखनीय कामगिरी तिथे केली होती. आता आवश्यकता फक्त 3 धावांची आहे. गोलंदाजी मार्कवरती जयेश आल्यात. 11 चेंडू 3 धावा. यावेळी देखील चांगला फटका, कव्हर्सला खेळायचा होता, बॅटची कडा लागली, एज लागली, मिड विकेट वरती 1 धाव नक्कीच मिळणार आहे. प्रत्येक येणारी एकेरी धाव ही शिक्कामोर्तबाच्या दिशेला घेऊन जाणार आहे कैसर संघाला. त्या मेगा फायनलच्या तिकिटाचा मानकरी कोण ठरतोय, कोण ठरणार आहे मेगा फायनल, म्हणजेच एक बक्षीस आपल्याला नक्कीच मिळणार आहे. एक बक्षीस जी ही ट्रॉफी आहे ती आपल्या गावात नक्कीच सजणार आहे. वडवली बी विपक्ष कैसर असा सामना थोडासा वन साइडेड एन्काउंटर नक्कीच बघायला मिळतोय. 10 चेंडूंवरती फक्त 2 धावांची आवश्यकता, कारण गोलंदाजी सुदृढ झाली. आकाशने पहिल्याच षटकामध्ये 2 बिग विकेट्स घेतल्या, त्यानंतर दुर्वेशनी फक्त 8 धावांचं षटक फेकलं. सूरज आणि दीपनी देखील चांगली गोलंदाजी केली. यावेळी ब्लॉक होलचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, एक लॉफ्टेड स्वीपचा प्रयत्न केला होता. तसं काही घडत नाहीये मैदानात. नवनाथ आहेत. अजूनही समीकरण काय तर 9 चेंडू आणि 2 धावांचे सर्वच खेळाडू जे 38 सर्कलला पेट्रोलिंग करत होते ते देखील 2 ते 3 पावलं आता पुढे सरसवलेत. असं म्हटलं जातं की अंडर दी आय जर डोळ्याला दिसत असणारे क्षेत्ररक्षक असेल तर बॅटरचा फटका देखील फसतो थोडासा. तसंच काहीतरी होताना बघायला मिळते. 9 चेंडू 2 धावांचं आवश्यकता आहे. यावेळी चांगला फटका आणि यावेळी अजून एक डॉट बॉल आलाय. प्रत्येक येणारा डॉट बॉल हे नक्कीच थोडासा हार्टबीट्स आपले वाढवतोय. 8 चेंडू 2 धावा. बघा एक धाव देखील अजूनही चालू शकते, हरकत नाहीये, पण सामना सोडत नाहीये. 8 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुढे सरसवले, कलात्मक फटका. या कलात्मक फटक्याने विजय मिळवून दिलाय कैसर संघाला आणि प्रवेश केलाय मेगा फायनल मध्ये. आता होणार आहे ही बिग फाईट. हेडुसन बी विपक्ष कैसर अशी ही बिग फाईट मॅच होणार आहे. संतोष पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपण यायचं